आहे जुगाडू खेकडा. तर तुम्ही पण अशा प्रकारचा खेकडा पकडलाय काय? आणि जुगाड तुम्ही अशा प्रकारे केलाय काय? मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आम्ही आहे ना, या खेकड्याच्या रेसिपी वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्यात, त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवते. तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आणि बघा, आमची बेबी पण हे सगळं बघते हा. तर आम्ही काय काय जुगाड केलंय, कशा प्रकारचा जुगाड केलाय, आणि या वर्षी बघायचंय, पुढच्या वर्षी मात्र डायरेक्टली खेकडा खाण्यासाठी तयार असणारच. तर ही एक टाईप आहे. खेकड्याला आणलंय, धुतलंय फक्त, आणि तेलामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकलाय, लाल मिर्च पावडर, हळद, मीठ चवीनुसार, आणि फक्त 2-4 मिनिटांमध्ये फ्राय केला, अगदी रेडी होतो लगेचच खेकडा. तर बघा आम्ही जुगाड कशा प्रकारे केलं. तसं तर आहे ना, खेकड्याच्या बनवायच्या पण पद्धती खूप साऱ्या आहेत, आणि खेकडा पकडायच्या पण पद्धती भरपूर साऱ्या आहेत. पण त्यातलीच ही एक पद्धत. तर काही जण अशा प्रकारेही पकडतात. तर बघा, एक वेस्टेज बादली आहे, त्या बादलीला ना असं होल करून घेतला, आणि त्याच होलमधून आतमध्ये जाण्यासाठी एक त्याच सेम साईजची बॉटल तिला कट करून, ते बघा त्याच्या पुढच्या बाजूने जसं कट करतोय ना तशा प्रकारे कट करायचं. आणि हे असं दाबाणाने आम्ही आहे ना, दाबाणाला गरम केलंय निखाऱ्यावर, आणि डायरेक्टली जात नाही ना, आणि त्या तारीमधून अशा गाठ मारून त्याला असं शिवलंय, जेणेकरून जेव्हा खेकडा आतमध्ये जाईल तर तो अशा प्रकारे अटकेल ना, त्याचे डेंगे वगैरे, की तो बाहेर येऊ शकणार नाही. आणि कसं माहितीये काय, बादलीला पूर्ण बाजूने पॅक शिवायचं, जेणेकरून ती त्या साईडून पण बाहेर येणार नाही. तर हा चाललाय जुगाड. कसं आहे माहितीये काय, ऍक्च्युली आपल्याला रेडी पोझिशन मध्ये दिसतो कढईमधला खेकडा, पण त्याच्या पाठीमागे हा सगळा जो कारभार असतो ना, तो भरपूर हार्ड असतो हा. तर बघा, पण ठीक आहे, मजा येते या सगळ्या गोष्टीमध्ये. थोडी शेतीची कामं पण चालू आहेत, पण येता जाताना अशा प्रकारचं खाण्याची सोय पण आपल्याला बघावीच लागते. आणि हे सगळं एकदम ओरिजिनल गोष्टी आहेत. आपल्याला कोणता भाव नाही करायचा, फक्त मेहनत करायची आहे. तर बघा कशा प्रकारे आम्ही काय काय केलंय. तर बादली पूर्ण आता तयार झाली आहे, वरचा पार्ट पण बनलाय आता. आणि माहितीये का, आणि बाजूला बघताय ना, अळंबी सुद्धा साफ करते आई बघा. तर यावर्षी अळंबीचा तर पाऊसच झाला होता. अळंबी आणि चुडिया, बापरे, प्रमाणाच्या भारच यावर्षी खाल्लं. तर ते पण या साईडला, एका साईडला काम चालू आहे. हे सगळं येता जाताना करत असतो, मधल्या टायमामध्ये शेतीची कामं, घरची कामं. त्यामध्ये सध्या आमची बेबी पण आहे. बेबीमुळेच हा सगळा जास्त चान्स भेटला, जेणेकरून जास्त सुट्टी आणि इथल्या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात वेळ देता आली. तर बघा, बादली झाली तयार, आणि आता आम्ही निघालोय रानाकडच्या, नदीकडच्या दिशेने. तर इथे जाऊन आपल्याला ही बादली आहे ना, दगडाच्या अगदी मधी ठेवायची आहे, जेणेकरून जास्त समजा रात्री पाऊस आला, नाहीतर बादलीच वाहून जाईल. तर त्यावरती असे दगड पण असे ठेवलोय, जेणेकरून ते वाहून जायला नाही पाहिजे. आणि कसं माहितीये, डायरेक्टली बादली ठेवलं म्हणजे आतमध्ये खेकडे जात नाही. तर त्याच्या आतमध्ये आम्ही, काही लोक गांडूळ वगैरे टाकतात, असं म्हणजे घाण टाकावी लागते. तर आम्ही आहे ना, दुकानातून कोंबड्यांची वेस्टेज आतडी जी आणली आहे ना, ती अशी कपड्यामध्ये बांधून त्याच्या आतमध्ये टाकलंय, जेणेकरून त्या वासाने खेकडे आतमध्ये जातील आणि अटकतील. तर सेकंड डे आम्ही हे बघा, मॉर्निंगला दुसऱ्या गेलो तिथे, आणि बघितलं. तर ऍक्च्युली ना, अशा 4 ते 5 बादल्या लावल्या पाहिजे, पण एवढा वेळ नाहीये सध्या, कामं पण चालू आहेत. तर एकाच बादलीची तयारी केली. आणि बघा ह्याच्यामध्ये आम्हाला मेहनतीचं फळ तर दिसतंय लांबून लांबून, पण किती आतमध्ये आहे ते माहिती नाही. तर बाहेर काढून बघितलं, तर 3-4 खेकडे आतमध्ये होते. तर अशा प्रकारे मिशन हे मस्त सक्सेसफुल झालं. आतमध्ये खेकडे पण मिळाले, आणि बादली अशी मग परत तार ओपन करून काढली, आणि त्याच्यामधून काही जिवंत, मला तर भीती वाटते, मी तर पकडत नाही. आणि मग ह्या दोघांनी एक बाहेर काढले, ह्या बघा दिसतोय ना, अशा प्रकारचे मग अगदी मोठे होते काळेभोर. आणि हाच सगळ्यात टेस्टीवाला काळा खेकडा जो लागतो. ह्याच्यानंतर खाडीतला खेकडा, आणि त्यानंतर मग समुद्रातला. पण हा खेकडा एकदम टेस्टी असतो आणि खूप छान असतो. तर हे बघा, मी अशा प्रकारे मस्त स्वच्छ धुवून वगैरे घेतले, आणि आहे ना, डायरेक्टली धुतल्यानंतर ह्याचे डेंगे आहे ना, निकाऱ्यावर पण फ्राय करून अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता. तर आम्ही पहिली लहानापासून ही आम्ही अशा स्टाईलने पहिलं खेकडे दरवर्षी अगदी खातो. निकाऱ्यावर डायरेक्ट फ्राय करून खाण्याची मजा एकदम वेगळीच असते हा. तुम्ही पण कधी खाल्लात का? आणि तुम्हाला माहिती असेल, आणायचं, धुवायचं आणि निखाऱ्यावर, काय त्याला कोणतीच रेसिपी नाही, एकदम अगदी तंदूर खेकडा, कोणताच मसाला टाकायचा नाही, डायरेक्टली खायचंय. वाव. आणि हा एक मोमेंट मस्त, अगदी एन्जॉय. परत दुसऱ्या दिवशी जागा बदलली, नदीच्या ह्या दुसऱ्या ठिकाणी आम्ही आलो, आणि दुसऱ्या ठिकाणी हे बघा, असं कापडामध्ये ती घाण आहे ना, अशी ती गाठ मारून आतमध्ये टाकायची असते, जेणेकरून त्या घाणीच्या वासेने तिथे जास्त खेकडे येतील. तर बघा, जागा बदलली. आणि माहितीये का, गावी कधी आणि कसा दिवस निघून जातो ना, तेही समजत नाही. आणि असं काही ना काही करून अगदी बॉडी अशी थकून जाते ना, की रात्री अगदी पडल्या पडल्या झोप येते, आणि सकाळी अगदी ना 7 वाजता नाही, 6 वाजताच एकदम फ्रेश असं वाटतं. जे की
किती पण शहरामध्ये आराम करा तरी तो फ्रेशनेस एवढा जाणवत नाही. आणि येता जाताना हे बघा आम्ही अशी टाकळ्याची भाजी, परत ही बघा कुड्याची भाजी, भारंगीची भाजी, हे आपली मधले जे वार असतात त्यावेळी मस्तपैकी वाराच्या दिवशी अगदी ह्या अशा भाज्या खातो हा. कारण आमच्याकडे अगदी वाराला लय महत्त्व दिलं जातं. प्रत्येक कोकणकरालाही माहिती असेल. अशा प्रकारे सगळं आवरून वगैरे आम्ही आलो. आणि मग आदल्या दिवशी जो टाकला होता नाही का, म्हणजे वेगळ्या ठिकाणाची खेकड्याची जागा जी बदलली होती, तिथे बघा किती खेकडे भेटले. तिथे मला अगदी सेम तशा स्टाईलचे, पण तिथे पण इतके जास्त भेटले नाही, पण ठीक आहे, जेवढे भेटले त्याच्यामध्ये समाधानी आहोत. आणि असे खेकडा पकडून याला मस्त ह्याची रेसिपी आहे ना आम्ही कशी बनवली ती पण या व्हिडिओमध्ये दिली आहे. अगदी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अगदी 2 आणि 3 जरी भेटले ना तरी अगदी 4 ते 5 जणांचा रस्सा हा छान प्रकारे बनवू शकतो. दुपारची सोय आमची मस्त झालेली आहे आता. आणि हे बघा येताना त्या खेकड्यांसोबत चुडिया पण परत भेटल्या होत्या. तर दोन्ही अगदी एकत्र घेऊन आम्ही आलो होतो. आणि बारकी सकाळी उठण्याच्या अगोदर आम्ही वाड्याकडनं जाऊन परत पाठी आलो. आणि नंतर मग हे असं स्वच्छ धुवून वगैरे घेतले आणि मी ठरवलं आज मस्तपैकी भाताबरोबर ह्याचं कालवण बनवावं. अगदी रस्सा, रेड रस्सा. तर बघा मी ह्याच्या डांग्या अशा साईडला काढून घेतल्या आणि म्हटलं मधला पार्ट आहे ना तो तसाच ठेवूया. मधला पार्ट खायचा आणि डांग्यांचा मस्तपैकी अगदी त्याचा अर्क काढून घ्यायचा. तर अशा प्रकारे डांग्या अगदी पाट्यावर नेऊन वाटल्या मी चांगल्या. आणि ह्या जितक्या वाटू ना आणि वाटून त्याच्यामधलं जे स्टॉक काढू, जसं व्हेजिटेबल स्टॉक काढतात किंवा चिकन स्टॉक काढतात, तशा प्रकारे खेकडा स्टॉक आहे. हे अशा प्रकारे काढून घेतलं, पाणी टाकलं आणि ह्याचा पूर्ण मेन जो अर्क आहे ना असा गाळून घेतला. आणि वरच्या अशा कपच्या ज्या आहेत ना त्या असं सोलकरीमध्ये कसं नारळाचं काढतात तशा प्रकारचं हे स्टॉक साईडला काढून घेतलं. आणि ह्याच्यामध्येच मेन टेस्ट असते आणि हे सूप खूप छान असतं. तर बघा आता मी ह्याची मस्त खेकडा रस्सा कसा बनवते बघा, अगदी पातळ. तर मी त्या एका टोपामध्ये आहे ना वाटण आपलं रेग्युलर आहे तेच तेलामध्ये वाटण टाकून घेतलं, कढीपत्ता टाकून घेतला, लाल मिर्च टाकली, मीठ टाकलं, परत हळद टाकली, चवीनुसार सगळे मसाले टाकून घेतले क्वांटिटीनुसार. आणि त्यामध्ये आपण जो मगाशी काढला होता खेकडा त्याचे मोठे पार्ट टाकून घेतले, थोडंसं फ्राय केलं. आणि जस्ट हे एवढेच फ्राय केले आणि थोडंसं पाणी टाकलं ना तसं घट्ट अशी खेकडा करी पण बनू शकते. पण मला पातळ बनवायचे होते कारण आमच्या दुपारच्या जेवणामध्ये भात आणि पातळ कोणत्या सोबत अगदी पातळ कोणतंही कालवण, मग कडधान्याचं असो, मच्छीचं असो किंवा कोणत्याही प्रकारचं असू दे, ते पातळ असतं. तर मी जास्त प्रमाणात ते हे खेकड्याचं स्टॉक टाकून घेतलं होतं. आणि बघा हे एक सर्दी झालं ना तर एक पातळ सूप म्हणून पण अगदी छान आहे. कारण जितकं पातळ बनवू ना तेव्हा ते पिण्यासाठी असं सर्दी झालेल्या व्यक्तीला असं पियायला मजा वाटते सूप म्हणून. कारण जर असं क्लिअर असेल तर छान लागतं. जास्त असा मसाला मसाला असेल तर तेवढी मजा येत नाही, असं माझं तर मत आहे. तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण ही पद्धत अशी बनवली आहे का ते पण मला सांगा. तर बघा अशा प्रकारे हा खेकड्याचा पातळ रस्सा तयार झाला. अगदी खेकड्याचा बंगा पण म्हणतात आणि भात आणि मस्तपैकी हा खेकड्याचा रस्सा, कांदा, लिंबू असं हे झालं दुपारचं जेवण. आतासाठी बाय बाय. हा डांग्यांचा जो अर्क आहे ना तो गाळून घेतलाय मी अगदी, जे पाट्यावर वाटून त्याला मी गाळून घेतलाय आणि कपच्या त्या वरच्या फेकून दिल्या. आणि बघा हे टाकून झाल्यानंतर मस्त शिजवून वगैरे उकळा काढून छान असा बंगा बनतो, हा रस्सा बनतो. अगदी अप्रतिम लागतो. त्याची पूर्ण टेस्ट त्यामध्ये उतरते. जसं की व्हेजिटेबल स्टॉक, चिकन स्टॉक जसं करतात ना तशा प्रकारचा त्याचा तो वास येतो त्यामध्ये. आणि हा गरमागरम रस्सा अगदी छान येतो. जर खोकला-बिकला आला ना, तर हा रस्सा एकदम पियाला ना की जरासा घशाला आराम भेटतो. आणि असं सुंदर अगदी दुपारचं जेवण